श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन युवोत्सव 2026 व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती संपन्न। दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन युवोत्सव 2026 व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचं आयोजन करण्यात आलं। युवोत्सव 2026 चे उद्घाटन जळगाव शिक्षण मंडळ जळगाव जामोदचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सोबतच मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर गिरीश माई तसेच सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी, वरिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी, प्राध्यापक जी.एस. वानखेडे, कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक राजीव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती। अनिल जयस्वाल यांच्या हस्ते शुभ हस्ते तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, संत गाडगे बाबांच्या आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन, माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। कुमारी स्नेहा गिरे, कुमारी दिव्या अहिर या विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजामध्ये स्वागत गीत सादर केलं। सर्व मान्यवरांच्या स्वागतानंतर प्राध्यापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये असं कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास सहाय्यभूत ठरतात असं सांगितलं। अनिल जयस्वाल अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। संस्थेचे सचिव अनुप पुराणिक यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव संधी देणारे व्यासपीठ म्हणजे युवोत्सव असं मत मांडलं। पर्यवेक्षक प्राध्यापक जी.एस. वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांचा उत्साह वाढवला। उद्घाटनानंतर लगेच युवोत्सव अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली। यामध्ये गायन स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, नाटिका, म्युझिकल, ड्रामा, एकपात्री प्रयोग अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। उद्घाटन सोहळ्याचं संचालन अधीक्षक संजय गाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजीव देवकर यांनी केलं। सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्राध्यापक आकाश निलजे, प्राध्यापक विनय उमरकर व प्राध्यापक विठ्ठल देठे यांनी काम पाहिलं। कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक ऋषिकेश कांडलकर, प्राध्यापक गणेश जोशी, प्राध्यापक रामेश्वर साईखेडे, प्राध्यापक निलिमा भोपळे व समाधान निलजे, गजानन वानखेडे, बाबूराव चव्हाण, हर्षद धर्मे, सौ मानसी कुलकर्णी, विद्यार्थी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती।